कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं लग्न कसं? आमचं लव प्लस अरेंज मॅरेज आहे। लव कुठे? आम्ही जॉबला एकच ठिकाणी आहोत। तर अजूनही? हो, अजूनही एकच ठिकाणी आहोत। बरोबर। करताना काम करताना? हो, काम करतो। डिपार्टमेंट चेंज आहे सर। अच्छा। हो, माधवबाग हॉस्पिटल खोपोलीला काम करतो आम्ही दोघं पण। मग बागेतच जमलं? नाही, मला बघायला एक मुलगा आला होता आणि ते पण मुलगी बघायला गेलेले। तर दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा जॉबवर आलो तर आमचा जेवताना असा विषय निघाला होता। तर मग आमची कास्ट एकच होती। तिथले बोलायला लागले, बाहेर कशाला बघताय तुम्ही, इथेच आहात तर मी इथेच बागेतच बघा ना। किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 7 वर्ष झाली सर। 7 वर्ष। तुमच्या सासूबाई कुठे असतात? इथेच असत घरी खोपोलीला। पण तुमच्या दोघीत कधी काय होत नाही? होते थोडेफार वादविवाद, पण पुन्हा आम्ही बोलतो एकमेकांशी। मला सांगा, वेगवेगळ्या प्रकाराने सासूबाई राग व्यक्त करतात। कुणाकडे भांडी वाजवून करतात, कुणाकडे बोलून करतात, कुणाकडे थै करून करतात। आईंना जर राग आला तर आई माझ्याशी 2 दिवस बोलतच नाही। मग मीच आवाज द्यायला जाते आईंना, मग आई बोलतात। तुमचं कसं झालं? आमचं लव्ह मॅरेज। कुठे? ॲक्च्युली सर, मी खालापूरला रस्ते बांधकाम खात्यामध्ये आहे, इंजिनियर म्हणून जॉब करते। तेही इंजिनियर आहेत। आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो, पण आम्ही कधी भेटलो नाही आहेत कॉलेजमध्ये असताना। पण अचानक ते ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून समोर आले आणि मस्त म्हणजे ते माझ्याकडे एका रस्त्याचं काम ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून करत होते। तर तिथेच म्हणजे मग प्रेमाचं डांबर टाकलं असं म्हणता येईल। डांबरीकरणाचाच रस्ता बांधला आणि मग त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? प्रपोज असं नाही म्हणता येणार, त्यांनी डायरेक्ट घरीच विचारलं। म्हणजे प्रपोज नाही म्हणता येणार, असं जे लव्ह मॅरेज होतं तसं। पण आमचं आहे की आम्ही दोघांनी आधी एकमेकांना पसंत केलं होतं। तर अशा सगळ्या तुम्ही एका योगाच्या निमित्तानं भेटला। तुमच्या 6 जणींचा ग्रुप जो काही तयार झाला, आपापसात कधी होतं छोट्या छोट्या गोष्टीमुळे? होतात। कोण कोण जास्त कोणाकोणात होतं? कोणाकोणात होतं असं खरं तर सांगू का? खरं कारण आम्ही जॉब करतो ना, आता समोर समजा मीटिंग असते किंवा कोणी सिनियर्स असतात किंवा काय, हे घरी असतात ना, यासारख्या कुठलीही गोष्ट त्यांना एक गोष्ट समजली की सारख्या कॉल वगैरे करत राहतात। आणि आम्ही रिसीव्ह नाही केला तर मार्केटमध्ये भाजी मार्केटला जरी दिसलं तरी बघतच नाहीत। मग समजून जायचं काहीतरी कॉल पडलाय वाटतं आपल्याला, SMS पडलाय काही असेल तर मी कॉल करते, मग ते कॉल रिसीव्ह नाही करणार, मग मेसेज टाकते। तर मेसेजचा पण रिप्लाय नसतो। काय मधल्या वेळेमध्ये तर रिप्लाय द्यायला पाहिजे। काम करता करता आणि एक यांच्याबद्दलचा एक इन्सिडेंट म्हणजे असं ना, आमच्याकडे कसं आहे की एका महिन्यामध्ये ज्यांचे वाढदिवस येतात ते आम्ही 1 तारखेला सेलिब्रेट करतो। या महिन्यात त्यांचे बर्थडे आहेत ते 1 तारखेला, म्हणून सगळ्यांनी घरी जाऊन सेलिब्रेट करायचं। यांचा 31 मार्चमध्ये असतो, 2 मार्चला। आता मी लक्षात ठेवलाय 2 मार्चला असतो आणि आम्ही विसरलो त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायचं। त्या महिन्याभर कोणाशीच कॉन्टॅक्टमध्ये नाहीत, समजतच नाही या कुठे गेल्यात काय गेल्यात। मग 1 एप्रिलला जेव्हा कळलं ह्या आला नाही तेव्हा म्हणाले की माझा सेलिब्रेट नाही केला। म्हटलं मी एप्रिल फुल केला ना, माझा बर्थडे विसरले ना। मग ह्या सगळ्या वाटतात तशा नाहीयेत। बरं, तुमच्या घरात आता कसा आहे स्वभाव तुमच्या मिस्टरांचा? छान आहे, स्वभाव छान आहे। चांगला। तुमच्या? माझे मिस्टर एकदम शांत आहेत। एकदम शांत आहे? हो। तुमचं तर काय बोलत नाही तुमचे? माझे मिस्टर माझ्या विरोधात आहेत, ते खूप शांत आहेत। जेवढी मी तापते तेवढे ते शांत आहेत। अरे, तुमच्याकडे? माझ्या मिस्टरांचा स्वभाव पण शांत आहे, माझा चिडका आहे। मला स्वच्छता आवडते आणि ते पसारा करतात ते मला अजिबात आवडत नाही। ते का पसारा करतात? छंद आहे त्यांना असा पसारा करायचा? मग छंद नाही, पण वस्तू जागेवर नाही ठेवत। मग कुठे ठेवतात? आता समजा टॉवेल आहे, तो घेतला तर बेडवरच आणून टाकणार। अरे अरे, कुठली वस्तू घेतली ती दुसरीकडेच ठेवणार, मग माझी चिडचिड होते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।